त्यांचं असं म्हणणं असतं की वेळ दिला जात नाही. बरं. उद्धव ठाकरेंनी त्याची स्वतःची उत्तरं दिलेली आहेत कालच्या मेळाव्यात. पण ओमराजे यांचंही काल तेच म्हणणं होतं की पुढचं राजकीय अस्तित्व टिकवणं. ओमराजे हा एक भंपक माणूस आहे. राजे शब्द काढायचं का आमचे चंदनशिव म्हणाले, भंपक आहे. त्याची भाषणं आहे का? मी साधा ग्रामपंचायत सदस्यही नव्हतो, मी संकटात होतो. उद्धव ठाकरे यांनी माझं बोट धरून मला आमदार केलं, मला 2 वेळा खासदार केलं. मी त्यांचे ऋण आयुष्यात विसरणार नाही. मी त्यांना माझ्या जीवनभरात कधी सोडणार नाही. आणि मी जर त्यांना सोडलं तर धाराशिवच्या जनतेने मला जोड्याने मारावं असा हा माणूस. मी स्वतः धाराशिवमध्ये उद्धव ठाकरेंबरोबर त्या प्रचारासाठी 3 दिवस काढलेले आहेत उद्धवजींबरोबर. उद्धवजींनी लोकसभा प्रचारात 94 सभा घेतल्या. बाहेर पडले नाहीत म्हणून घेतल्या का? 94 सभा घेतल्या. लक्षात घ्या, कोणी घेतल्या एवढ्या सभा? कोणासाठी? चिन्ह आणि पक्ष जाऊनसुद्धा 9 खासदार निवडून आणले. 10वी जागा आमची चोरली शिंद्यांनी. फोन केला त्या वंदना सूर्यवंशीला, रिटर्निंग ऑफिसर, आणि म्हटलं निर्णय जाहीर करून टाक, रिकाउंटिंगची गरज नाही. ती बाई पण दलाल होती. तिने आदेश ऐकला नाही. ती जागा आमची आहे. ती शिंद्यांची दलाल होती, एजंट होती. तिच्यावर नंतर काय भ्रष्टाचाराचे कसे केसेस आणि आरोप झाले आणि कारवाया झाल्या आपण पाहिलं असेल त्या बाईवर. तर अशा प्रकारच्या गोष्टी आहेत. तर तुम्ही काय सांगताय आम्हाला? ओमराजे काय म्हणतो आणि अष्टीकर काय म्हणतो आणि संजय दिना पाटील काय म्हणतोय, सोडून द्या आता. हे गोष्ट गेले ना. क्या इतना सीरियस लेते हो आप एकनाथ शिंदे को? इतना सीरियस लेना छोड़ दीजिए. कोई महान आदमी नहीं है, एक बेईमान शिवसेना से टूटा हुआ एक बेईमान लीडर है. आप उनको सीरियसली लेते हो? आप शुभेंदु अधिकारी को क्या, शुभेंदु अधिकारी को सीरियसली लेते हो? ये सब बेईमान लोग हैं. जिस थाली में खाया है ये लोगों ने, उस थाली में छेद करके चले गए हैं. कोई भी हो, उनका सीरियस जब तक सत्ता उनके हाथ में है और पैसा हाथ में है, तब तक इस प्रकार की बातें वो करते रहेंगे. जिस दिन ये सब निकल जाएगा हाथ से, तो जनता उनको, उनके बदन पर कपड़े नहीं रखेगी.